नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्व नववीच्या विद्यार्थ्यांचं आपल्या या व्हिडिओ तासिकेमध्ये हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण टेन्स बद्दल अभ्यास करत होतो आणि त्यामधला जो पहिला टेन्सचा प्रकार आहे प्रेझेंट टेन्स आणि त्याचा जो पहिला उपप्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स याच्याबद्दल आपण चर्चा केलेली होती. मग आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये in last period actually we studied the simple present tense. We studied the definition of simple present tense. We studied use of simple present tense. Then we discussed on how to find out the sentence of simple present tense in Marathi, also in English. Then we discussed on the structure of simple present tense. We make the formula of simple present tense and we discussed on the for example of simple present tense. In this video lecture we are going to discuss on second sub tense, simple past tense. It is a kind of past tense. In this video lecture we are going to discuss on simple past tense. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या पद्धतीने टेन्स अभ्यासू लागलोय त्यामध्ये आपण चर्चा केलेली होती. आपल्याला अगोदर तीन साधे काळ याचा अभ्यास करायचा आहे. आपण तीन साध्या काळाचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर तीन चालू काळाचा, त्यानंतर तीन पूर्ण काळाचा आणि त्यानंतर तीन चालू पूर्ण काळाचा. आपण याच्यामध्ये चर्चा केल्या काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत आणि प्रत्येकाचे चार उपप्रकार आहेत. आपल्याला एकूण 12 प्रकारांचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये आपण मागच्या तासिकेमध्ये त्याच्यातला पहिला जो प्रकार होता साध्या काळामधला साधा वर्तमान काळ याचा अभ्यास केला. लास्ट पीरियड वी डिस्कस्ड ऑन द सिंपल प्रेझेंट टेन्स and in this video lecture we are going to discuss on simple past tense. आजचा जो व्हिडिओ लेक्चर आहे याच्यामध्ये आपण साधा भूतकाळ याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर बघा, second, simple past tense. It is a familiar name of the tense, but also it is also known as past indefinite tense. It is also known as simple past tense and past indefinite tense. ज्याला आपण मराठीमध्ये साधा भूतकाळ असं आपण म्हणतो. याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. आता साधा भूतकाळ जो आहे त्याचे आपण इंग्रजीमधली व्याख्या अगोदर पाहू. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सिंपल पास्ट टेन्स? लिसन केअरफुली द डेफिनेशन ऑफ सिंपल पास्ट टेन्स. द सिंपल पास्ट टेन्स इज यूज्ड टू रेफर टू an action which started and ended in the past. That is called सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे काय, तर एखादी क्रिया सुरू होऊन संपलेली आहे त्याला आपण साधा भूतकाळ असं म्हणतो. इट इज द डेफिनेशन ऑफ सिंपल पास्ट टेन्स. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस ऑन यूज ऑफ द सिंपल पास्ट टेन्स. यूज, आता याचा वापर कसा करायचा, त्याचा उपयोग कसा करायचा. तर बघा, साधा भूतकाळ जो आहे तो भूतकाळातील सवयीच्या क्रिया सांगण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात. आता थोडंसं कंपॅरिझन स्टडी पण आपण करू. आपण ज्यावेळेस साध्या वर्तमान काळाचा अभ्यास करत होतो, when we studied the simple present tense, that time we discussed on it. जेव्हा आपण साध्या वर्तमान काळाचा अभ्यास करत होतो तेव्हा आपण चर्चा केलेली होती की दररोज घडणाऱ्या गोष्टी, सवयीच्या गोष्टी सांगण्यासाठी आपण साधा वर्तमान काळ वापरतो. तर इथं साधा भूतकाळ जरी वापरायचा तर भूतकाळातील सवयीच्या गोष्टी किंवा ज्या गोष्टी भूतकाळामध्ये नेहमीच घडायच्या त्या गोष्टी सांगण्यासाठी आपण साधा भूतकाळ वापरतो. सिंपल पास्ट टेन्स इज यूज्ड टू एक्सप्रेस पास्ट हॅबिट. भूतकाळातील सवयी, भूतकाळातील क्रिया सांगण्यासाठी आपण साधा भूतकाळ
वापरतो. त्याचबरोबर भूतकाळात पूर्ण झालेल्या क्रियेचे वर्णन करण्यासाठी सुद्धा साधा भूतकाळ वापरतात. भूतकाळात पूर्ण झालेल्या क्रियेचे वर्णन करण्यासाठी सुद्धा साधा भूतकाळ वापरतात. द सिंपल पास्ट टेन्स इज यूज्ड टू एक्सप्रेस एनी सिंगल ऍक्शन इन द पास्ट. That time we use simple past tense. फक्त फरक एवढाच आहे, साध्या वर्तमान काळामध्ये वर्तमान काळातील सवयीच्या गोष्टी, दररोज घडणाऱ्या गोष्टी सांगण्यासाठी आपण साधा वर्तमान काळ वापरतो, तर भूतकाळामध्ये घडणाऱ्या गोष्टी किंवा भूतकाळातील सवयीच्या गोष्टी सांगण्यासाठी आपण साधा भूतकाळ वापरतो. आता आपल्याला मराठीतलं वाक्य ओळखायचं कसं आणि त्याला इंग्रजीमध्ये कसं कन्वर्ट करायचं किंवा त्याला ट्रान्सलेट इनटू इंग्लिश, हाऊ टू ट्रान्सलेट इनटू इंग्लिश, वी आर गोइंग टू डिस्कस ऑन. बघा, मराठी वाक्यातील मुख्य क्रियापदाच्या शेवटी ल, ला, ली, ले, लो, ल यासारखे शब्द जेव्हा लागलेले असतात तेव्हा ते वाक्य, मराठीतलं ते वाक्य साध्या भूतकाळाचं असतं. उदाहरणार्थ, भारताने काल सामना जिंकला. भाग्यश्रीने एक कप चहा पिला, शेवटी ला आहे. त्याचबरोबर ज्या वेळेस आपण मराठीतलं वाक्य बोलतो आणि त्या बोललेल्या मराठीच्या वाक्यामधले मुख्य क्रियापदाच्या शेवटी जर ल, ला, ली, ले, लो यासारखा जर शब्द आलेला असेल तेव्हा ते वाक्य साध्या भूतकाळाचं असतं. मराठीतलं वाक्य ओळखायचं कसं, आता हे तुम्हाला सहज ओळखता येतं. आता थोडंसं साध्या वर्तमान काळाकडे वळू, म्हणजे आपण कंपॅरिझन स्टडी करू जरा, म्हणजे तुम्हाला दोन्ही मधला काय फरक आहे हे लक्षात आलं तर दोन्ही टेन्स सुद्धा लक्षात राहतील तुम्हाला. ओके, आता साध्या वर्तमान काळामधलं मराठीचं वाक्य ओळखायचं कसं, तर याच्याबद्दल आपण चर्चा केली होती. कसं ओळखायचं, तर मराठीच्या साध्या वर्तमान काळामध्ये मराठीच्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या शेवटी त, ता, तो, ते यासारखे शब्द येतात, तर साध्या भूतकाळाच्या वाक्यामध्ये ल, ला, ली, ले, लो यासारखे शब्द येतात. आणि जेव्हा यासारखे शब्द येतात तेव्हा ते वाक्य साध्या भूतकाळाचं असतं. आता थोडस आपण साध्या भूतकाळाचं वाक्य ओळखायचं कसं किंवा बोलताना कसं बोलायचं हे आपल्याला लक्षात आलेलं असेल. थोडस आता आपण याच्या स्ट्रक्चरकडे वळू. बघा, स्ट्रक्चर व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ सिंपल पास्ट टेन्स. बघा, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब इन ब्रॅकेट. आता आपल्याला आपण साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं होतं, तर इथं क्रियापदाचं दुसरं रूप येतं म्हणजे सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट प्लस adverbial it is the structure of simple past tense. Listen again carefully. Subject plus main verb second form plus object plus complement plus adverbial. Now its structure convert into formula of the simple past tense. S stand for subject, MV stand for main verb second form, plus O stand for object, CO stand for complement, and A plus AD stand for adverbial. It is a formula of simple past tense. Okay. आता what is the difference between the formula of simple present tense and simple past tense? Listen carefully. The subject plus
main verb first form plus object plus complement plus adverbial. It is a formal of simple present tense. What is the difference between in those formula? So listen carefully. The difference between main verb in simple present tense, main verb comes with first form, and in simple past tense, main verb comes with second form. Okay, it is a comparison study. Now we are going to discuss on the for example of simple past tense. आता मी तुम्हाला सांगितलं की मराठीतलं वाक्य कसं ओळखायचं किंवा मराठीतलं वाक्य बोलत असताना कसं लक्षात घ्यायचं, तर शेवटी ल आलेला असतं. ओके, आणि जर ल ला ली ले लो असं जर आलेलं असेल तर ते वाक्य मराठीत तेव्हा ते मराठीतलं वाक्य साध्या भूतकाळाचं असतं. फॉर एक्झाम्पल घेऊ तर मी पुस्तक विकत घेतले. फॉर एक्झाम्पल मराठीत मी पुस्तक विकत घेतलो. आता हे मराठीचं वाक्य ओळखायला काय अडचण नाही, कारण की आपल्याला हे जे मराठीचं वाक्य आहे याच्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या शेवटी ल ला ली ले लो आले, म्हणजे इथं लो आले. ओके, तर मग आता याला आपण इंग्रजीमध्ये कसं करू शकतो, तर मी साठी आय. आता इथं मेन वर्ब येतो म्हणजे आपल्या सूत्रानुसार मेन, तर मला बाय म्हणजे विकत घेणे आणि त्याचं दुसरं रूप काय, बॉट. आय बॉट. Actually, we studied the different forms of verb in the topic of the name of topic, forms of verb. Bought a book. मी एक पुस्तक विकत घेतलो. I bought a book. It is the second form of the verb. Okay. In this way, अशा पद्धतीने आपण आता सब्जेक्ट बदलून यासारखे आपण 10 वाक्य बघू शकतो. आणि मराठीतलं वाक्य ओळखायचं कसं, आता ते तुम्हाला लक्षात आलेलं असेल. ओके, we shall stop here. Remaining part we shall see in our next video. Thank you.